आज आपण बनवणार आहोत होममेड हराभरा कबाब. हिरवागार, कुरकुरीत आणि खूपच टेस्टी. ही रेसिपी आहे खूप सोपी, हेल्दी आणि अगदी घरच्या घरी बनवता येणारी. आजच्या रेसिपीसाठी आपण वापरणार आहोत हिरवे वाटाणे, ताजे पालक, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण, उकडलेले बटाटे, बेसन आणि ब्रेड क्रम्स. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजेत. स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक बाउल वाटाणा आणि स्वच्छ केलेला पालक धुवून घेतला आहे आणि उकळत्या पाण्यात मी वाटाणा आणि पालक 3 ते 4 मिनटासाठी ब्लान्स करून घेणार आहे. वाटाणा शिजला की नाही ते जरासं चेपून बघायचं आणि मग वाटाणे आणि पालक यावर थोडं थंड पाणी किंवा बर्फाचं पाणी टाकायचं. त्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि मग त्याचा रंग हिरवागारच राहतो. हिरवीगार कोथिंबीर छान कट करून, मिरच्यांची देठं काढून ती पण धुवून, मग हे सर्व मिश्रण आले लसूण घेऊन वाटण वाटून घ्यायचं आहे. वाटण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. उकडून घेतलेला पालकामधलं पाणी छान पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून पेस्ट पातळ होणार नाही. आता वाटलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा आणि त्यात उकडलेला बटाटा हा किसूनच घ्यायचा आहे. किसल्यामुळे त्याचं बाइंडिंग छान होईल आणि त्यात बेसनसुद्धा घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर पनीरसुद्धा किसून यात घालू शकता. तयार झालेल्या मिश्रणाच्या 1/3 एवढा बटाटा टाकायचा आहे. 1/3 म्हणजे समजा 1 वाटी मिश्रण झालं असेल तर पाव वाटी एवढा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि आवडत असेल तर पनीरसुद्धा घ्यायचं आहे आणि बेसन टाकल्यामुळे त्याचं छान बाइंडिंग होईल. यात आवडीनुसार मीठ, मसाला, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. सगळे मिश्रण छान मळून घ्या, जेणेकरून मसाले नीट मिसळतील आणि कबाब फुटणार नाहीत. आता या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्यांना कबाबचा आकार द्या. थोडंसं तेल घेऊन ते तळव्यांना लावून मग त्याच्या सहाय्याने कबाबला व्यवस्थित आकार देऊन त्यावरती काजू लावून घ्यायचे आहेत. गरम तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या. कबाब हळूहळू तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर भाजा. दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा. हे कबाब बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि रसाळ लागतात. तयार झालेले हराभरा कबाब हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.